नमस्कार भावना, स्वागत आहे आपल्या डेली अपडेट यूट्यूब चॅनलचे. तर मित्रांनो, आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आज आणि उद्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये जेथे जोरदार पाऊस जेथे बरसणार आहेत. तर आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, हा हवामान अंदाज जेथे पंजाब रावडक यांनी दिलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारचे डेली अपडेट जेथे हवामान अंदाजाबद्दल तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला बघा काय असेल, डिस्क्रिप्शनमध्ये दिले ऑफिशियल वेबसाईटवर येऊन जायचं. त्यानंतर तुम्ही वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला कोणती जी पोस्ट असेल ती ओपन करायची. ओपन केल्यानंतर तुम्हाला स्क्रॉल करायची. स्क्रॉल करताच तुम्हाला एक व्हॉट्सअपचा लोगो मिळेल. त्या लोगोवरती क्लिक करताच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जिथे जॉईन होऊन जाताल आणि त्यानंतर तुम्हाला डेली जिथे हवामान अंदाज एकदम फ्रीमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती जिथे मिळून जाते मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला जिथे सुरुवात करूया. ओके, तर बघा मित्रांनो, मोसमी पावसाच्या मध्यंतरी 10 दिवसाचा खंड पाहायला मिळाला. महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा खंड पडला होता. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र 20 जून नंतर परिस्थिती बदलली आणि राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची सुरुवात झाली. 23 जूनच्या सुमारास राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. यानंतर मात्र पुन्हा पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. अनेक ठिकाणी अजूनही मुसळधार पाऊस झालेला नाही. नागपूर शहरासह जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्यानंतरही मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. अशातच ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाब रावडक यांनी एक नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. पंजाबरावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार राज्यात आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे. आज 29 जून आणि 30 जून 2024ला राज्यातील उत्तर महाराष्ट्रात, दक्षिण महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ या भागात भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या विभागातील अमरावती, अकोला, वाशिम, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, बुलढाणा, परभणी, जालना, बीड, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, कोकण या भागांमध्ये चांगला जोरदार पाऊस होणार अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उर्वरित राज्यातील देखील पावसाची शक्यता आहे. मात्र पावसाचा जोर हा कमी राहणार आहे. दरम्यान पुढील महिन्यातही पंजाबरावांनी चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील महिन्यात अर्थातच जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात चांगला पाऊस होणार असा अंदाज डक यांनी वर्तवला आहे. डक यांनी सांगितल्याप्रमाणे 4 जुलै 2024 नंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर हा थोडा कमी झाला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. मात्र डक यांनी आज आणि उद्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असल्याने शेतकऱ्याच्या आशा पुन्हा एकदा पलवलीत जेथे झाले आहेत मित्र. तर मित्र, अशा प्रकारचा आपला आजचा व्हिडिओ होता मित्रांनो. तर मित्र, भेटूच आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.